नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए। या ठिकाणी महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या सर्व प्रती व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व उपायुक्तांना विनंती की आपण स्टेजवरती यावं। सर्व उपायुक्त नगरपालिकेचं 25-26 या आर्थिक वर्षाचं मूळ अंदाजपत्रक आज मला अतिरिक्त आयुक्त श्री हेरवाडे यांनी प्रशासक म्हणून मला सादर केलेला आहे। तो मूळ अर्थसंकल्प हा 3,926,44,51,000 एवढा रुपयांचा असून 2,40,40,00,000 एवढा शिल्लकीचा आमचा या आर्थिक वर्षातलं अंदाजपत्रक आहे। सर, या वाढ कशाची वाढ करण्यात आलेली आहे? पाणीपट्टी किती आणि करवाढ किती करण्यात आली आहे आणि कपात काय? साधारणतः 2006 पासून आणि 2009ला जेव्हा महापालिका झाली कधीपासून आजपर्यंत मालमत्ता करात कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नव्हती। तसंच पाणीपट्टीमध्ये देखील कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नव्हती। महापालिका त्यांच्या स्रोतामधून जे पाणी नागरिकांना पोहोचवते तेच 1,000 लिटरला साधारणतः 11.50 रुपये आपल्याला पडतात। तर आपण नागरिकांना 7.80 रुपये एवढ्या कमी दरामध्ये देत होतो, तेवढा लॉस आपल्याला होत होता। आणि जे 170 MLD पाणी आपल्याला सूर्य प्रकल्पातून MMRDAच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे, त्यापैकी आपण 130 MLD आज रोजी उचलतो आहे। तर त्याच्यासाठी देखील MMRDAचा रेट 13.80 रुपये एवढा आहे। त्याच्या अगेन्स्ट आपण 7.80 रुपये नागरिकांना उपलब्ध करून देतो। त्यामुळे 6 रुपयाचा फार मोठा गॅप आहे आणि 130 MLD पाण्याकरताच आपल्याला 90 कोटी रुपये एवढा वार्षिक पाणीपट्टी MMRDAला भरावी लागते। जर आपण 170 MLD उचललं तर 130 कोटी एवढा मोठा भूदंड आपल्याला महापालिकेला पडणार आहे। त्यामुळे साधारणतः येत्या 17 ते 18 वर्षांमध्ये पाणीपट्टीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ न झाल्यामुळे आपण साधारणतः 25% आता जी पाणीपट्टी आहे तिच्यामध्ये वाढ करतो आहे ती 1 एप्रिलपासून आपण करणार आहोत। तशाच पद्धतीने मालमत्ता जो कर असेल त्याच्यामध्ये जमिनी मालमत्तेचं बांधकाम आणि वापर हे बघता 5% ते 7% एवढी वाढ आपण केलेली आहे। आणि या वाढीमधून आपल्याला साधारणतः 64 कोटी रुपये एवढे प्राप्त होणार आहेत। आणि इतर पण महसूल वाढीचे आम्ही काही उत्पन्न वाढीचे विषय घेतलेले आहेत। त्यामध्ये ज्या मिळकतींना ज्या बांधकामांना बांधकाम सुरू करण्याचा परवाना दिला आहे पण त्यांनी पूर्णत्वाचा दाखला घेतला नाही, त्याच्याकरता आम्ही स्वारस्याची अभिरुची पब्लिश केलेली आहे। आणि साधारणतः 1787 एवढ्या मोठ्या संख्येने अशा बांधकाम आहेत की ज्यांनी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला नसल्यामुळे महापालिकेचे अनेक उत्पन्न, उदाहरणार्थ झालं विकास शुल्क बुडत आहे, प्रीमियमचे चार्जेस बुडत आहेत, अनंतर ऑक्युपन्सी चार्जेस बुडत आहेत, त्याचप्रमाणे कंपाऊंडिंग चार्जेस बुडत आहेत, प्रॉपर्टी टॅक्स त्यांचा बुडतो आहे, 3 पटीने आपण लावतो म्हणून अशा अनेक गोष्टी आमच्या त्या ठिकाणी महापालिकेला देय होत नाही। तर त्याच्या माध्यमातून देखील एक आम्हाला 100 कोटी आम्हाला प्राप्त होतील। त्यामुळे आम्हाला जो खर्च वाढतो आहे आमचा तो मॅचअप करण्याचा साधारणतः प्रयत्न राहणार आहे। आणि तसंच ज्या पाणी पुरवठ्याच्या आणि मलनिर्सरणाचे प्रकल्प आम्ही हाती घेतलेले आहेत त्याकरता मनपाचा तो हिस्सा आहे तो थोड्याफार प्रमाणात का होईना ह्या छोट्या वाढीमधून आम्हाला काही प्राप्त होतील, जो महसूल जमा वाढेल त्याच्यामधून हा भरता येईल ही अपेक्षा या ठिकाणी ठेवलेली आहे। या ठिकाणी नागरिकांसाठी काय विशेष तुम्ही सुविधा केलेली आहे? या अर्थसंकल्पाचं काय वैशिष्ट्य आहे? या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तलावांचं साधारणतः स्वच्छतेचा एक मोहीम हाती घेतो आहे। प्राधान्याने 9 तलाव शहरातले आम्ही नक्की केलेले आहेत। त्या तलावांचं पाणी जे असेल ते स्वच्छ करण्याचा आमचा मानस राहणार आहे। त्याचप्रमाणे MMRDAकडे महापालिकेच्या माध्यमातून जे शहरात येणारे रस्ते आहेत, मुख्य रस्ते आहेत, त्यांच्या काँक्रिटीकरणाचा विषय दिलेला होता।
आणि तो देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे. साधारणतः 2800 कोटीपेक्षा जास्त रकमेचे ते अंदाजपत्रक आहेत. त्याच्यामध्ये रस्ता आहे, डिवायडर आहे, साईड ड्रेनसुद्धा आहेत. तर शासनाची मान्यता मिळाल्यानंतर MMRDAच ते काम करणार आहे, हा एक मुद्दा होता. आणि जे अंतर्गत रस्ते आहेत त्या ठिकाणी देखील पावसाळीच्या अगोदर म्हणजे ॲक्च्युअल पाऊस सुरू होण्याच्या अगोदर ज्या प्री मान्सून शॉवर्स होतात त्यामुळे देखील फार मोठ्या प्रमाणात खड्डे होतात आणि पावसाळ्याच्या कालावधीमध्ये देखील अंतर्गत रस्त्यांवर फार मोठे खड्डे होतात असा अनुभव आहे. त्यामुळे पॅचवर्कसाठी खूप मोठा निधी खर्च केला जातो. तर यावर्षी तो निधी वारंवार प्रत्येक वर्षी कसा कमी करता येईल या दृष्टिकोनातून एजन्सी नेमून शहरातले जे ब्लॅक स्पॉट्स आहेत ते आयडेंटिफाय केले गेलेले आहेत. असे 114 स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केले, त्याचे एस्टिमेट तयार केलेले आहेत जे करणे गरजेचं आहे. त्यापैकी त्यासाठी 114 स्पॉटला जर आपल्याला कॉन्क्रिटीकरण करायचं झालं तर 208 कोटी रुपयांचा खर्च लागतो आहे. आणि हे या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे पुढच्या मेपर्यंत 31 मार्चपर्यंत आम्ही 150 कोटी रुपयाची तरतूद याच्यामध्ये केली आहे. त्यामुळे खड्ड्यांपासून देखील नागरिकांना जरा सुटका होईल किंवा कमी त्रास होईल असा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांचं वैद्यकीय आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतोय. आयुष्यमान आरोग्य मंदिर साधारणतः पुढच्या 3 महिन्यामध्ये 23 पूर्ण करणं आहे. आपला दवाखाना आम्ही 100% पूर्ण केलेली आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला होमिओपॅथीचं ब्रँच आपल्याला बोळीज हॉस्पिटल चालू करणं आहे. त्याच्यानंतर जे आयुर्वेदिक OPD आमचे चालतात 3 ठिकाणी, त्यांच्याच माध्यमातून आपल्याला पंचकर्माचं केंद्र आपल्याला बोळींच्या खारोडी नाक्याजवळचं जे माता बाल संगोपन केंद्राचं बिल्डिंग चालू आहे त्या ठिकाणी करणं प्रस्तावित केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला डायग्नोस्टिक सेंटर आपल्या नालासोपारा वेस्टच्या आमच्या हॉस्पिटलच्या जागेमध्ये कसं चालू करता येईल त्यासाठी आम्ही एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवलेले आहेत. त्याचप्रमाणे कॅन्सर असेल, त्याचप्रमाणे कार्डियाकच्या काही टेस्ट असतील किंवा काही इश्यूज तयार झाले तर ते ऑपरेट करता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे ट्रॉमा युनिट असेल ते देखील आपण शहरामध्ये चालू करा अशा नागरिकांच्या वेळोवेळी